नमस्कार. जय भंडारी. भंडारी चेंबर ऑफ कॉमर्स आपल्या 5व्या मीटिंग 5व्या वेबिनार साठी तुम्हाला तुमचं स्वागत करत आहे. सगळे ऍडमिट होईपर्यंत रुपेशजी नमस्कार. आर यू रेडी? मी रुपेश सगळे ऍडमिट होईपर्यंत पहिला स्लॉट मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला तुम्ही जे एक्सरसाइज घरी ठेवणार आहात करू शकतो आपण सगळे ते मला जरा तुम्ही सांगा. ओके. आणि रुपेश तुम्ही कुठून बोलता ते पण आम्हाला सांगा, ते आम्हाला बरं पडेल. नमस्कार, माझं नाव रुपेश मयेकर आहे आणि मी राहायला देवनारला मुंबईला असतो. आणि तिथेच माझे राजाराम स्पोर्ट्स अकॅडमी म्हणून माझी एक संस्था आहे. तिकडे मी शिक्षक म्हणून आहे, मी योग शिक्षक आहे तिथे. तसंच आमच्या इकडे जिम्नॅस्टिक, रोप मलखांब, आपला भारतीय मलखांब असे प्रकार देखील आम्ही तिकडे शिकवतो लहान मुलांसाठी. आणि तसेच त्यासाठी मी योगाचे वर्ग सुद्धा घेतो. ओके. आजच्या जे फिटनेस आता आपलं जे चांगलं आज एक सेशन तुम्ही ठेवलंय त्याच्यामध्ये लोकांना महत्व आज पटलेलं आहे की फिटनेस हा किती प्रमाणात माणसाला मदत करू शकतो. आजची जी परिस्थिती कोरोना वगैरे तुम्ही बघता जे व्हायरस आहे, तर तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस असाल योगा, तर हे असे कोरोना म्हणायचं कोणताही कोरोना तर निदान साधत आहे, त्याच्यापेक्षा पण खूप महाभयंकर असे व्हायरस वगैरे आहे जे आपल्याला माहित पण नाही, ते आपल्या आजूबाजूला शकत आहे. आणि फक्त फिटनेस मध्ये 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. एक तर तुमचा आहार, विहार आणि निद्रा. एक तर तुम्ही काय प्रॉपर काय खाता ते खूप महत्वाचं असतं. विहार म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारच्या कसरती किंवा योग किंवा फिटनेस मध्ये काय करता दैनंदिन जीवनात, ते एक महत्वाचं असतं. आणि त्याचबरोबर तुमचा विश्राम, विहार आणि तुमची एक प्रॉपर तुम्हाला एक रेस्ट मिळाली पाहिजे शरीराला. त्याच्या 3 गोष्टींचा जर समन्वय व्यवस्थित साधला गेला तर तुमची ओव्हरऑल फिटनेस एकदम प्रॉपर राहू शकते. बरोबर आहे. ठीक आहे. योग हा विषय असा आहे ना की तो नुसता बोलून सांगता येत नाही, तो आपल्याला अनुभव करायला. योग हा अनुभव संपन्न शास्त्र आहे. ते सांगितलं गेलंय की आता योग प्रदीपिकेत सांगितलंय की ना वेद कारणम नच तत्कथा केव कारणम सिद्धे संशय न वेतना. तुम्ही काय कपडे घातले त्याला महत्व वरती काय करता त्याला नाहीये. महत्व त्यालाच आहे की तुम्ही काय करता त्या दैनंदिन जीवनात आणि ते कसं तुम्ही अनुभव करता त्याला खूप महत्वाचं आहे. तरच तर तुम्हाला त्याचे फायदे. कारण योग आहे की तुम्हाला फास्ट रिझल्ट नाही मिळत योगमध्ये. योगमध्ये तुम्हाला खूप पेशन्स पाहिजे असतात. पेशन्स आहेत तरच तुम्ही योग दीर्घकाळ आणि चिरंतर टिकणारे असे फायदे आपल्याला मिळू शकतात. योगमुळे आपल्याला फिजिकल फिटनेस तर मिळतोच, फिजिकल फिटनेस होतो, तरच आपल्या आंतरिक आपली शरीराला, मनाला, तसंच आपले इमोशनल आणि आपली आध्यात्मिक ग्रोथ योगमुळे होऊ शकते. तर आपल्याला एवढं समजतो की योग हा आसनपुरता मर्यादित आहे. तर योग हा आसनपुरता मर्यादित नसून योगचे 8 फायदे आहेत. जसं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, आरणा, ध्यान आणि 8वी शेवटी पायरी समाधी अवस्था. तर तिथपर्यंत पुढच्या आपल्याला खूप तर आपण सुरुवात आज जरासं बघूया की थोडंफार मी सांगू शकतो की योग हे क्षेत्र आपण व्यवसायाच्या दृष्टीने बघितलं तर आजच्या टायमाला योग हा क्षेत्रात तुम्ही खूप काही करू शकता. पण आज माणसांची जी हे पहिलं तर आपल्याला एवढं पटलं नव्हतं, पण ते आपल्या मोदीजींनी आपला जो योग दिवस साजरा केला 2015-21 जूनला, आपल्या माणसांना योगाचं महत्व जास्त प्रमाणात पटायला लागलंय आणि त्याचे फायदे स्वतः मी आता पूर्णपणे फुल टाइम योग शिक्षक म्हणून काम बघतो. पण मी स्वतः एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि मी 15 वर्ष इंजिनियर फील्ड मध्ये देखील काम केलेलं आहे. पण आता 15 वर्षांचा पूर्णपणे योग या क्षेत्रात काम करतोय. म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने पण आपल्याला योग या क्षेत्राला मरण नाहीये. आणि आता याच्या पुढे जर तुम्ही बघाल तर शाळा, कॉलेज आणि इतर क्षेत्रात देखील योगाचं महत्व खूप वाढणार आहे. आणि तिथे आम्हाला काय सूर्य नमस्कार किंवा एक बसले बसले आपण समजा आता घरी आहे, इतके दिवस बरेच जण घरी आहे तर बाहेर पडू शकत नाही, खऱ्याच बसले बसले आपण एक्सरसाइज करू शकतो ते आपण बघूया. तुम्हाला एक प्रकार सगळ्यांनी बघून घ्या. बरोबर आहे. आपण
ओके. आपल्याला एक नॉर्मल एक चेअरची गरज आहे. हा ते चेअर बसू शकता. हा जेव्हा ती बसतात तेव्हा तुमच्या पायाची तळवी आहे ते पूर्णपणे जमिनीला टच असली पाहिजे. पाय तसं फक्त एका कुशन तुम्ही घेऊ शकता आणि त्या कुशनवर तुम्ही आरामात बसू शकता रिलॅक्समध्ये. हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाठीचा कणा ही बिलकुल नॅचरल अवस्थेमध्ये असली पाहिजे. तर आपण एक सिंपल प्रकार बघू. प्रथम उपवास जॉईंट पाच दोन्ही हाताचे म्हणजे नमस्कारांमध्ये जोडायचे आहेत. श्वास हे दोन कानावर उचलायचे. हलका बॅकवर्ड करायचं आहे. हा 3 श्वास थोडं पुढे जायचं. जेवढं मॅक्सिमम पुढे जाईल तेवढे ओके राईट लेग वर उचल. राईट मुलग्याच्या इथे इंटरलॉक आपल्या देशाच्या गुडघ्याच्या जवळ घ्यायचे. 7 राईट लेग खाली ठेवा. दोन हात खाली घ्यायचे आहे. हा एक पुढे जायचंय. दुसरा काय बरोबर आहे. ओके ओके डावा हात खाली हे वाजले पडले हात वर बॅकवर्ड पेन एक्सेल हात खाली. इकडनं लेफ्ट हात राईट फिंगर थोडं ट्विस्ट करायचं पाठीच्या साईडला. पाठीचा कणा एकदम सरळ. श्वास हे तुमच्या बाजूला यायचंय. हा डाव्या पायावर डाव्या बाजूला ट्विस्ट करायचंय. ओके ते आपले यायचंय. डावा हात उजव्या नीवर ठेवा. साईडला बेंड करायचंय. साईडला बेंड करायचंय. हा डाव्या नीवर ठेवा. डावा हात मधून थोडं बेंड करायचं. आपल्या उजव्या साईडला डाव्या साईडला द्यायचे. ओके आता आपण अगदी स्टेज करूया. थोडंसं पाठ हा 1 2 backward bend. ओके 3 forward bend. 4 right leg up. Interlock your fingers around your right knee. Chin up, sit back. 5 chin down, head down. बरोबर आहे. 6 bend back. 8 exhale, straight forward, go down. बरोबर आहे. 5 left leg up. Interlock your fingers around your left knee. Face the knee closer to the chest. Chin up, sit back. 10 chin down. 11 and the bend back. हा 12 forward, go down. 13 lift your right hand up. Inhale. Exhale. Right leg down. Right hand up. Inhale. Left hand up. Exhale. Left hand up. Inhale. Hands up, way back. राईट Exhale. Palms on your knees. Inhale. Twist to your right. Exhale. Front. Inhale. Twist to your left. Inhale. Front. Exhale. Raise your right hand up sideways. You Ah. stretch your right.
नमस्कार. ओके थँक्यू. थँक्यू रुपेश. जवळ 15 ते 20 मिनिटं डेली झाली. पण त्याच्यात तुम्ही रिपिटेशन रुपेश एक मिनिट आता रिपिटेशन कसंही करता कॅल्क्युलेट किती सेकंदाचा 1 मिनिट असं किती मिनिट असं राहता. तुमची शारीरिक स्थिती कशी आहे हे प्रकार आहेत ना हे छोट्यापासून मोठ्यांपर्यंत किती पण वयोवृद्ध असेल ना नॉर्मली टेबलपासून नॉर्मली तुम्ही फक्त सूर्यनमस्कार ट्रेडिशनला पण उभं राहून बघतो पण त्यांचा वय आरामात फायदे घेऊ शकतात. हरकत नाही. तुम्हाला बरं वाटेल तर तुम्ही जास्त फास्ट पण करू शकता. बरोबर नाही खूप चांगल्या प्रकारे आणि थोडक्यात तुम्ही आम्हाला समजावलं. रुपेश आम्ही तुम्हाला सांगितले ते गाडी की कसे आपले अनुलोम विलोम आहे कपालभाती आहे तसे बरेच प्राणायाम आहेत जे पण आपल्याला या परिस्थितीमध्ये भरपूर उपयोग भेटतील. पण नाही मी तुम्हाला नाही बरोबर हो अगदी आपण त्याच्यावरती एक वेगळं हे करणार आहोत. आज फक्त इंट्रोडक्शन आहे आणि तुम्ही फार छान प्रकारे घरी बसून कसं करता येईल ते सांगितलं. थँक्यू व्हेरी मच. आपल्याकडे आता समीर आहेत आणि श्वेता आपण आधी बोलणार का? श्वेता श्वेता नमस्कार. हा बोला फर्स्ट क्लास बोला. तुम्ही लॉकडाऊन मध्ये सगळे घरी आहेत आणि जसं आता रुपेशने सांगितलं की त्याप्रमाणे ते लोक घरी सकाळच्या वेळी एक 15-20 मिनिटं जरी एक्सरसाइज केला तरी तो एक्सरसाइज आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे पूर्ण दिवस घालवण्यासाठी. कारण या लॉकडाऊनचे दिवस संपल्यानंतर मग जे सुरू होणार आहे आपलं रेग्युलर लाईफ त्या लाईफ मध्ये एकदम एंट्री केल्यावरती टेन्शन यायला नको. त्यासाठी तुम्ही फिटनेस ट्रेनर आहात. तुम्ही जरा स्वतःबद्दल सांगा आम्हाला. सो बेसिकली जशी माझी मेंटॅलिटी आहे की हे तुमची एक लायबिलिटी नाहीये ही तुमची एक रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे पण ही लाईफस्टाईल तुम्ही इनकल्केट करू शकता. राईट. आता जस्ट बिकॉज लॉकडाऊन आहे म्हणून आपल्याकडे टाइम आहे भरपूर भरमसाठ म्हणून आपण करतो असं नाही करायला पाहिजे. डेफिनेटली जर तुम्ही सकाळच्या टायमाला ऍटलीस्ट यू शुड प्रायोरिटाइज युअर सेल्फ बिफोर एनिथिंग. युअर हेल्थ इज इम्पॉर्टंट. आता हे कोरोनाच्या ह्याच्यामध्ये सगळे लोक बोलतात इम्युनिटी स्ट्रॉंग असायला पाहिजे पण ते लॉकडाऊन मध्ये बिल्ड नाही होणार आहे. ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम बिल्ड होते. बरोबर. तर जर तुम्ही ही सवय आधीपासून लावाल यु नो इफ यू हॅव गुड क्लीन इटिंग हॅबिट्स इफ यू हॅव ऍटलीस्ट एनी सॉर्ट ऑफ आपली जर तुम्ही योगा करत असाल करा. डान्स जर आवडत असेल तर डान्स करा. झुंबा करा. फंक्शनल करा. आपल्याकडे भरपूर टाइप्स ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटीज आहे. तर जरी ऑफिस नंतर स्टार्ट झाल्यावरती मी भरपूर लोकांची कन्सल्ट करते. लोक बोलतात की संध्याकाळी आल्यावर आम्ही थकतो आमच्याकडून होत नाही. सो मे बी डू इट इन द मॉर्निंग. सकाळी उठल्यावरती ऍटलीस्ट तुम्ही स्वतःसाठी अर्धा तास तर काढूच शकता. असं नाही की तुम्ही नाही काढू शकत. स्वतःसाठी अर्धा तास काढा सकाळी. जे तुम्हाला फॉर्म ऍक्टिव्हिटी आवडते ते करा. जर तुमच्याकडे काही इक्विपमेंट नसेल तर तुम्ही बिल्डिंग मध्ये राहतात 20 मिनिट्स अप अँड डाऊन द फ्लोर इज फाईन. असं नाही की आपण काय करू नाही शकतो. बॉडी वेट एक्सरसाइजेस आपण बॉडी वेट एक्सरसाइज करू शकतात. पुशअप्स बेसिक सूर्यनमस्कार बेस्ट. माझी मम्मी आता पण रोज म्हणजे 50-100 सूर्यनमस्कार विदाउट एनी फेल करते. जरी ती लॉकडाऊन मध्ये असेल दॅट इज हर स्टँडर्ड एव्हरी डे. तर ह्याला आतापासून सवय टाका. एक स्पेसिफिक टाइम डिसाइड करा आणि रोज त्या टायमाला ऍटलीस्ट नॉट 45 मिनिट्स दॅट इज 20 मिनिट्स बट सम सॉर्ट ऑफ ऍक्टिव्हिटी इम्पॉर्टंट. बरोबर.
आणखी तुम्ही काय सजेस्ट करू शकता आम्हा लोकांना? बॉडी आता एक्सरसाइजेस साठी आता जर आपल्याकडे घरी एवढं अवेलेबिलिटी नाही आहे भरपूर वस्तूंची. आता माझ्याकडे माझ्या घरी स्वतः फक्त 2 पेअर्स आहेत डंबलचे आणि थोडे बँड्स वगैरे आहेत, तर आम्ही त्याच्यामध्ये करतोय. YouTube वरती भरपूर फॉर्म्स असतात. टबाटा करून एक फॉर्म असतो. आय डोंट नो इफ यू नो अबाउट दिस. टबाटा करून एक फॉर्म ऍक्टिव्हिटी आहे फिटनेस Okay. म्हणजे रेजिमची. HIIT करून आहे. मग सॉरी हा, एक मिनिट. म्हणजे याला एक लाईफस्टाईल बनवा. असं नाही की तुम्हाला जबरदस्ती करायचं म्हणून करा. जर तुम्ही जबरदस्ती करा अशा मेंटॅलिटीने कराल की आम्हाला करायचं म्हणून करतोय, तर नाही आवडेल. नाही होणार ते. जर तुम्ही ह्याला एक लाईफस्टाईल, तर जरी तुम्हाला मन नसेल ना तरी यू विल बी लाईक चला इट इज समथिंग दॅट आय लाईक टू डू अँड इट मेक्स मी हॅपी. तर ते आपोआप एक सवय लागून जाईल. बरोबर, ती बॉडीला सवय लागून जाईल की अशा प्रकारे आपल्याला करायचंय. बरोबर. माइंडला पण तेवढी सवय लागेल की हा चला मला ऍटलीस्ट 20-30 मिनिट स्वतःसाठी द्यायला पाहिजे. जर हे तुमचं टेम्पो आहे, जर तुम्ही ह्याच लक्ष नाही ठेवणार तर तुम्हाला जे करायचंय तुम्ही काही करू शकणार नाही. हे खराब झालं, सगळं खराब झालं. सो युअर बॉडी हॅज टू युअर प्रायोरिटी एव्हरी डे. एवढं लक्षात ठेवा की ऍटलीस्ट सम फॉर्म जे आवडेल ते करा. स्विमिंग आवडत असेल तर स्विमिंगला जावा. जर वॉक आवडत असेल तर वॉक करा. धावायला आवडत असेल तर धावा. काही करा, पण असं नाही म्हणजे फिट राहायचं म्हणून तुम्हाला ऍब्स असायला पाहिजे. त्याला फिटनेस इज नॉट अबाउट ऍब्स. बी व्हेरी प्रिसाइज. नॉट बिग बायसेप्स, बिग चेस्ट असं अजिबात नाहीये. मी भरपूर लोकांना बघते जे लोक एक्स्ट्रीमली फिट आहेत पण त्यांना ऍब्स नाही आहेत, पण त्यांचा कोर खूप स्ट्रॉंग आहे. सो फिटनेस व्हॉट यू वॉन्ट इट टू बी. भरपूर लोकांसाठी डान्स म्हणजे एक फॉर्म आहे फिट राहायचं. डेफिनेटली परफेक्टली ओके. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही करा, पण जरा स्वतःकडे लक्ष ठेवा. दॅट्स इट. आणि चांगलं खावा. जंक अवॉइड. जरी तुम्ही घरचं खातायत पण ऍटलीस्ट तुम्हाला माहिती तुम्ही त्या जेवणामध्ये काय टाकतायत, राईट. तर एक टेंडन्सी असते ना, आपण बाहेरून मागवत आपल्याला माहित नाही काय तेल वापरतात, काय वापरतात, हात बनवणाराचा हात कसा आहे, काय आपल्याला माहित नाही. तर होत असेल तर जेवढं होत असेल तेवढं घरी खावा. आणि जर ऑफिस जाणारे लोक असतील, आय अंडरस्टँड की त्यांच्याकडे टाइम नसतो. आणि आय अंडरस्टँड की यु नो उठतात, ब्रश करतात, लगेच निघून जातात नाश्ता केला वगैरे. पण जर तुम्ही स्वतःचे मील्स नाश्ता बनवायची पण जरा एक सवय लावली ना, ते एक डिसिप्लिन फॉर्म होतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की मला सकाळी जर मला बाहेर नाही खायचं तर मला माहिती की मला सकाळी मे बी 1 तास लवकर उठायला लागेल, थोडं प्रेपरेशन करून जावं लागेल. जर जेव्हा मी जाते, जर मला माहित असेल की सकाळी माझ्याकडे टाइम नाहीये की सकाळी मला नाही होणार बनवायला, तर मी रात्री प्रिपरेशन करून ठेवते. मे बी व्हेजिटेबल्स कापून ठेवणार, चिकन मॅरिनेट करून ठेवीन. म्हणजे सकाळी उठल्यावर काय सरळ सगळं गॅसवरती टाकायचं आणि बाय द टाइम तुम्ही रेडी होते तुमचं जेवण पण बनते. आणि मग छोटे छोटे मील्स टाकून मी घेऊन जाते. तर ते तुमच्यावरती डिपेंड करतं की तुम्ही कसं तुमचं टाइम टेबल सेट करता, की कसं तुमची टायमिंग सेट करता की मला मी हे करू शकते आणि असं म्हणजे करू शकतात करून. ग्रेट. आणि थँक्यू, तुम्ही मला खूपच चांगलं समजावलं आम्हाला. तुमचं एक तुम्ही जितक्या क्षेत्रामध्ये काम करतात फिटनेसच्या, त्यामधला एकदम एक्स्ट्रीम चांगला अनुभव काय आलाय? कारण तुम्हाला मी नेहमी तुमची युट्यूब वर बघतो, मी नेहमी बाबा पाठवत असतात, मी बघत असतो. म्हणजे काय चांगला अनुभव आला? एकदम बेस्ट अनुभव म्हणजे या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये येऊन एक नॉलेज खूप वाढतं. बरोबर आहे. मोरोवर मी असे भरपूर लोकांना इंटरनॅशनली पण म्हणजे जे इंटरनॅशनल ऍथलीट्स येतात इंडियामध्ये त्यांना मी भरपूर भेटले. त्यांच्याशी बोलून समजणं या प्रोसेसला हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का त्यांची मेंटॅलिटी खूप वेगळी आहे, आपली मेंटॅलिटी खूप वेगळी आहे. बरोबर. पण त्या रीतीने ते लोक करतात वस्तू, असं नाही की आपण नाही करू शकत, पण त्यांची जी माइंडसेट असतं ना ते खूप क्लिअर असतं. ते लोक जे शेतात पैसा कमवायला असतात ना,
तसं यात पैसा आहे आपल्याला, ते म्हणजे ते बाहेरचे येतात ते पैसा. कसं हा बस हा बोला बोल बोला, एक मिनिट मी हा जरा फोन स्ट्रेट कर. हा ओके डिपेंड्स की तुम्ही किती चांगले ट्रेनर आहात, तुम्हाला नॉलेज केवढी आहे, हा तुमची मार्केटिंग स्किल्स केवढी चांगली आहे, तुम्ही इंटरॅक्ट केवढं चांगलं करू शकता तुमच्या क्लायंट्स बरोबर, त्यांची हा त्याचा गोल अंडरस्टँड करून तुम्ही किती त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करू शकतात. आणि तसे भरपूर ऍस्पेक्ट्स आहेत, असं नाही की पैसा नाहीये, पण बरोबर आहे. तुमच्या हार्डवर्क आणि तुमच्या परफॉर्मन्सचा पण तेवढा इम्पॉर्टन्स आहे. राईट राईट राईट. थँक्यू श्वेता. आणि संजय भाईंना पण आमचा नमस्कार सांगा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मी नक्की. समीर पारकर साहेबांकडे येतोय. समीर, तुम्हाला माझा आवाज येतोय? हा समीर, नमस्कार. नमस्कार. बोला. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी आज तुम्हाला योगाबद्दल सांगणार आहे. योगाबद्दल म्हणजे कसं आहे माहिती आहे, जसं तुम्ही मॉर्निंगला उठता सकाळ सकाळ, आज तर बघा तुम्ही, आज काय प्रॉब्लेम चालू आहे सर्व ठिकाणी. छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत. आता लोक घराच्या बाहेर नाही पडू शकत. बरोबर. तर ते काय करू शकतात घरी बसून, तर त्या टायमाला ते सकाळ सकाळ उठून आपला छोटे मोठे आसन 3-4 आसन करू शकतात. तसं एक नॉर्मल बिगिनरला काय करायला पाहिजे, कोणतं आसन करायला पाहिजे, तर बिगिनर कसं करू शकतो, एक तालासन आसन करू शकतो. त्याच्यात स्पाइन ऍबडॉमिनला चांगला स्ट्रेचिंग भेटतो. तसा दुसरा वक्रासन करू शकता. वक्रासन मध्ये ट्विस्टिंग पॉवर चांगली होते त्याची, तर ट्विस्टिंग पण चांगली झाल्यामुळे त्याला चांगला होतो. आणि समजा काही लोकांना काय असा प्रॉब्लेम आहे का ते घराच्या बाहेर पण पडू शकत नाही, त्यांना डायजेस्ट सिस्टम प्रॉब्लेम, डायजेस्ट सिस्टमचा म्हणलं प्रॉब्लेम. तर डायजेस्ट सिस्टम साठी ते लोक वज्रासन करू शकतात. कंटिन्युअस ते एक सपोर्टेबल घेऊन, एक मॅट नाही तर एक चटई घेऊन ते आपला वज्रासन युज करू शकतात. तर मी तुम्हाला हे 3 असे आसन दाखवतो, त्यामुळे त्यांना ते फायदेशीर पडू शकतात. बघा. तालासन मध्ये तुम्हाला स्ट्रेट ठेवायचं आहे. तीर्थपादासन मध्ये पोझिशन मध्ये राहायचं आहे. पोझिशन मध्ये येऊन तुमचे हात साईडला ठेवून तुम्हाला वरती येऊन एक पोझिशन 1 फीट डिस्टन्स घ्यायचं आहे. 1 फीट डिस्टन्स जेव्हा तुम्ही घेता, तुमचा बॅक आणि चेस्ट एक स्ट्रेट राहील आणि एक फोकस पॉईंट पाहिजे. फोकस पॉईंट केल्यानंतर तुम्ही सरळ येऊन तुमचे टाचा उचलून हात असे वरती घेऊन स्ट्रेट करून तुम्ही चांगला स्ट्रेच घेऊ शकता. म्हणजे तुमची एक्सरसाइज करायची वरच्या साईडला. पूर्ण बॉडी पूर्ण स्ट्रेच करायची. आणि तुमच्या टाचांवर तुम्हाला समजा तुम्हाला जर नाही होत आहे तर टाचन उभं नाही राहत, तुम्ही एक सपोर्ट घेऊन पण तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला वन सपोर्ट एक सपोर्ट तर तुम्ही सपोर्ट घेऊन उभे राहू शकता. चांगला स्ट्रेचिंग भेटतो. दुसरं आहे तुम्हाला वक्रासन. वक्रासन मध्ये तुम्हाला सरळ ठेवायचं आहे, बॉडी अटॅक स्ट्रेच ठेवायचं आणि ते सेम डिस्टन्स घ्यायचं आणि तुम्हाला त्या पोझिशन मध्ये दोन्ही हात कंट्रोल ठेवायचे आणि ठेवता तुम्हाला या अँगल्स वर जायचं आहे. जेवढं तुमचा अँगल जाईल तेवढं तुम्हाला जाता येईल. तीच पोझिशन मध्ये तुम्ही ट्विस्ट अजून करू शकता. तेवढं तुमचा चांगला लॅट्स मसल व्यवस्थित स्ट्रेचिंग होऊ शकतो. आणि तुम्हाला वज्रासन पोझिशन मध्ये जायचं आहे, तर वज्रासन मध्ये तुम्ही या पोझिशन मध्ये बसू शकता. जर तुम्ही जेवून तुमचा लंच झालाय, डिनर झालाय, तुम्हाला समजा फिरताना वॉक करायला भेटत नाही, तुमच्याकडे डिस्टन्स कमी आहे, तर तुम्ही घरी काय करू शकता डायजेस्ट साठी, तर तुम्ही ह्या पोझिशनवर 15 ते 10 मिनिटात तुमचा डायजेस्ट सिस्टम पण चांगला क्लिअर होऊन जातो. तर तुम्ही ह्या पोझिशनवर बसू शकता. हे तुम्हाला डेली ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. पण मी एक नमस्कारचा एक 11 सेशन दाखवतो, त्यामध्ये योगामध्ये केला जातो. या पोझिशन मध्ये तुम्ही आहे तर उत्कुट आसन मध्ये तुम्हाला सरळ पोझिशन वरती करून स्ट्रेच करायचंय. स्ट्रेच केल्यावर पद्मासन मध्ये जायचंय. स्ट्रेच घेऊन बॉडी तुमची पुढे घेऊन थोडी मॅटच्या अँगल्स घेऊन एक लेग डिस्टन्स घ्यायचा, पाठीमध्ये स्ट्रेच करायचा, वरती बघायचं. वरती बघायला पर पाठी घेऊन तुम्ही पाय सरळ ठेवून पोझिशन घेऊन स्ट्रेच करून अष्टांग नमस्कार घेऊ शकतात. आणि त्याच पोझिशनवर तुम्ही भुजंगासनवर येऊ शकता. हे भुजंगासन तुमची पूर्ण फुल बॉडी तुमची स्ट्रेच होऊन जाते याच्यावर. परत तुम्हाला त्याच लेग स्ट्रेच करायचे आणि बॅकला थोडं अर्च करून पुढे घ्यायचंय. पण अपोजिट लेग तुम्हाला पुढे गॅप न ठेवून वरती बघायचंय. परत दोन्ही जॉईंट्स करून स्ट्रेच करून हात जवळ घेऊन वरती यायचंय आणि नमस्कार करत. हे तर तुम्ही डेली लाईफ मध्ये तुमची पूर्ण एक्सरसाइज चांगली होऊन जाते. खरंय. आणि समीर आजच्या डेट मध्ये समीर तुम्ही बोला.
आजच्या डेट मध्ये तुम्ही बघत असाल काही जसे जे प्रॉब्लेम्स होतात जसे कोरोनाचा, तर तुम्हाला ह्या प्रॉब्लेम्स मध्ये तुम्ही जलनीती पण करू शकता. अच्छा. जलनीतीमध्ये तुम्हाला नॉस्ट्रल क्लिअरनेससाठी चांगली हेल्प भेटते. तुम्ही ओके. एक सॉल्टेड घेऊ शकता, पाणी गरम करून दररोज हा. तुम्ही हे करू शकता. एक नॉस्ट्रल मधनं तुम्ही खेचून पाणी पूर्ण हा. साफ करू शकता सकाळ सकाळ मॉर्निंग मध्ये. हे तुमच्या लाईफ मध्ये चांगला तुम्हाला स्ट्रॉंग ठेवू शकतो. त्यासाठी आपला एक वेगळं भांड असतं, राईट? हा, एक भांड असतो. नॉर्मली तुम्ही हे पाम पण युज करू शकता. तुम्ही अच्छा. नॉर्मल पामवर टाकून तुम्ही पामवर घेऊन? नाकातनं घेऊन हा. अँगल्स घेऊन तुम्ही खेचू शकता. ओके. त्याच ह्याने तुम्ही सही करू शकता. आणि थोड्या वेळाने तुम्हाला ते पूर्ण क्लिअरनेस करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला युज करते तुमचा हे फिंगर. तुमचा हे पाम्स तुम्ही युज करता ना, त्यामध्ये सर्व तुमचा साफ होऊन जातो आणि तुम्हाला वॉश करून पूर्ण मसाज करता. मसाज मध्ये तुम्हाला नॉर्मली फेस मसाज करायचा साईड टू साईड. बरोबर तुमचा आहे. पूर्ण क्लिअरनेस राहतो माउथ तुमचा. आणि तुमचा नॉस्ट्रल क्लिअर असल्यामुळे आजच्या ते प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला चांगला हेल्प होऊ शकतो. बरोबर आहे. एकदम बरोबर. एकदम बरोबर आहे. एकदम बरोबर. ओके. छान छान. समीर, तुम्ही प्रोफेशनली काय करता? म्हणजे तुम्ही ऍक्च्युली काय ऍक्च्युली मी सध्या जिम्नॅस्टिक पण करतोय आणि ओके. योगास पण करतोय आणि प्लस मी मार्शल आर्ट्स पण करतो, पण ट्रेनिंग मध्ये मी मार्शल आर्ट्स ट्रेनिंग. ओके. हा हा. छान तर छान माझे ते पण चालूच आहे. ओके. छान. आणि थोडा आता माझा न्यूट्रिशनचा पण चालू आहे. तर न्यूट्रिशन माझा सध्या हे प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडं हे झालं, त्यामुळे स्टडीचा मध्ये चालूच आहे. तर आपल्या जसं बॉडीमध्ये किती अँगल कॅलरीज टाकायला लागतात ते सर्व आपल्याला मला थोडाफार माहिती आहे. तर बरोबर. आपल्या नाही बोलून तरी दिवसात 2500 कॅलरीज आपल्याला युज करायला लागतात काय पण करून. बरोबर. बरोबर. आणि त्यामध्ये आपल्या प्रोटीन्स प्रमाण, फायबर्स आणि फॅट्स प्रमाणे किती जायला पाहिजे, कार्बोहायड्रेट किती जायला ते आपल्याला कॅलरीज वाईज खायला लागतो. त्याप्रमाणे खरंय. आपण जर करतो तर डायट सगळं चांगला होऊन जातो. खरंय. पण आजच्या डेट मध्ये हे करू शकत नाही लोकांची असे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे ते लोक नॉर्मली आपलं म्हणजे मी तेवढंच सजेस्ट करू शकतो की ऑइली आणि जास्त जंक फूड्स खाणे थोडं टाळायला पाहिजे. का आजच्या ह्या प्रॉब्लेम्स आणि कूलिंग थंड पण हे खाणे पण चांगलं नाही का, आज ते असे प्रॉब्लेम्स होतात आहे. जेवढा तुम्ही बॉडी खा येत असेल तर तेवढं चांगलं आहे बॉडीसाठी. राईट राईट राईट. ओके ठीक आहे. थँक्यू समीर. थँक्यू. ओके ओके. आता थँक्यू. नेक्स्ट वेलकम. आपले नेक्स्ट कॅन्डिडेट आहेत सिद्धेश मयेकर. मंदार ते नाहीयेत बहुतेक, लॉग इन नाही झाले. तर तू नेक्स्ट कामत सरांना रिक्वेस्ट करताना. हा, कामत सर, आपण हॅलो. हा कामत. हॅलो. हा, आदित्य बोला. हा सर, बोला ना. अच्छा, आपण आता लॉकडाऊन मध्ये सगळे घरी आहोत हो आणि हो. आपण आता लॉकडाऊन मध्ये जेव्हा घरी राहतो तेव्हा आपल्याला स्वतःला फिट ठेवण्यासाठी आपण काय एक्सरसाइज करू शकतो, त्याच्यावर थोडासा हे टाका ना मला, म्हणजे थोडासा प्रकाश टाका. आणि आदित्य कामत, तुम्ही बघा कसं माहिती, हा लॉकडाऊन. स्मार्ट फ्लेक्स मधला आहे, राईट? हो, स्मार्ट फ्लेक्स फिटनेस माटुंग्याला नवीन आधुनिक व्यायामशाळा आहे. तिकडे मी फिटनेस एक्सपर्ट म्हणून आहे, फिटनेस काउन्सिलर म्हणून सुद्धा आहे. ग्रेट ग्रेट. मी या क्षेत्रामध्ये साधारण 13 वर्षापासून इथे कार्यरत आहे. ग्रेट. छान छान. आदित्य, सांगा, आपण घरी आपण काय काय करू शकतो, राईट? आता समीर सरांनी सांगितलं, श्वेता मॅमने सांगितलं आणि आपला रुपेशने पण सांगितलं. पण तसं आपण जे युट्यूबवर बघतो आणि तुमच्याकडनं स्वतः सगळ्यांकडनं ऐकणं, त्यामध्ये फरक असतो. आपण एक टेबल ठेवून, तुम्ही मला मगाशी आपण बोललो फोनवरती, टेबलावरती हात ठेवून आपण पुशअप्स करू शकतो. हे जरा तुम्ही आपल्या जे सगळे ऐकतायत आपले बांधव, त्या सगळ्यांना सांगा प्लीज. थँक्यू. बोला. बघा आता कसं आहे, करोना व्हायरसमुळे जो आपल्याला जो लॉकडाऊन मध्ये जे ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की तो व्हायरस वाढू नये म्हणून आपली इम्युनिटी वाढली गरजेचं आहे. तर इम्युनिटी आपली कशी वाढणार, तर 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे आपल्याला फूड वरती, क्वालिटी फूड वरती लक्ष दिलं पाहिजे, क्वांटिटी वरती लक्ष दिलं पाहिजे. कारण आपली ऍक्टिव्हिटी खूपच कमी आहे, तर आपल्याला क्वांटिटी थोडी कमी करून क्वालिटी बघितली पाहिजे. आता क्वालिटी म्हणजे एक्झॅक्टली काय, तर आपल्याला बेसिकली ड्रायफ्रूट खाल्ले पाहिजे. तर ड्रायफ्रूट मध्ये पण सगळेच ड्रायफ्रूट नाही चालणार, कारण त्याच्यामध्ये फ्रुक्टोज सारखी शुगर पण जास्त असते. बरोबर. हॅलो, ऐकायला येते का? हा, तर ड्रायफ्रुट्स मध्ये आपल्याला बदाम, तुम्ही पाहिजे तर नोट करून घेऊ शकता. ड्रायफ्रुट्स मध्ये काय काय गरजेचं आहे ते म्हणजे, एक म्हणजे बदाम, काजू, अक्रोड, ह्या गोष्टी असल्या खूप उपयुक्त आहे.
ओके. आणि ह्याच्यामध्ये जर का आपण आपलं जेवणानंतर लंच आणि डिनर नंतर जर आपण साखर न घालता जर आपण दही खाल्लं, वाटी 1 बाउल जर दही आपण जर खाल्लं तर ते आपल्या पाचन शक्ती वाढण्याचं फार मदत करते. ओके. ओके. पचन संस्थेला खूप मदत होतं त्याच्यामध्ये. आणि जे लोक जर समजा नॉन व्हेजिटेरियन आहेत तर त्या नॉन व्हेजिटेरियन वाल्यांनी समजा त्यांना जर अवेलेबल होत असेल तर एग्स, फिश आणि चिकन हे सुद्धा ते योग्य त्या प्रमाणात खाऊ शकतात. पण ह्याच्यामध्ये अट अशी आहे की ह्याच्यामध्ये एक अट अशी आहे की ते ओव्हर इटिंग नाही झालं पाहिजे. म्हणजे एकदम असं जबरदस्ती जास्त खाऊ नये आणि शक्यतो जेवण बनवताना कमीत कमी तेलाची ते कमीत कमी तेल वापरलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. ओके. ओके. आणि आता कसं आहे की सगळेजण घरी आहेत, 24/7 घरी आहेत, तर मग आपलं कसं कधीही उठतोय कधीही झोपतोय असं होतंय. तर तसं न करता आपल्याला आता याच दिवसांमध्ये डिसिप्लिनची खूप गरज आहे. म्हणजे आपल्याला इकडे आता शेड्यूल बनवलं पाहिजे. एक टाइम टू टाइम आपण खाल्लं पाहिजे, टाइम टू टाइम आपण झोपलं पाहिजे. आणि आपण जो आता व्यायाम जो करणार आहोत त्याच बरोबर आपण थोडंसं मेडिटेशन पण केलं पाहिजे. आता मेडिटेशन म्हणजे काय तर प्राणायाम. जो प्राणायाम जो असतो तो त्याने इतका महत्वाचा आहे की त्यातले जे आपले व्यायामाने जे आहे ते आपले बाहेरील जे मसल आहे, स्मूथ मसल ज्याला म्हणतात, ते डेव्हलप होतात. पण प्राणायाममुळे जे आपले इंटरनल ऑर्गन्स आहेत, जसं आपले श्वसन संस्था आहे किंवा हृदय आहे, तर ह्या सगळे जे इंटरनल ऑर्गन्स आहेत ज्याला इनव्हॉलेंटियर मसल असं म्हणतात, त्यांना त्या पेशंट्सना डेव्हलप होतो किंवा आपला जो रक्त पुरवठा आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन पोहोचवू शकतो आपण. तर तो हा प्राणायाम तुम्ही सकाळी उठल्यावरती आवश्यक करा, जेणेकरून तुमचं कॉन्सन्ट्रेशन पण वाढेल. आणि जो काही तुम्ही व्यायाम करणार आहात तो शक्यतो सकाळच्या वेळेत केलेला जास्तीत जास्त उपयुक्त आहे. ज्याने तुमचा दिवसभर खूप चार्ज आणि एनर्जेटिक जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला फार फायदे उपयुक्त आहेत. चालेल. बरोबर. आणि व्यायाम करताना एक गोष्ट शक्यतो लक्षात ठेवली पाहिजे. व्यायाम करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एम्प्टी स्टमक जो असेल थोडा या वेळेचा व्यायाम, या लॉकडाऊनचा व्यायाम जर एम्प्टी स्टमक जर तुम्ही केलात तर तो जास्तीत जास्त बेनिफिशियल असेल. ओके. ओके. रात्री जर का आपण 8 वाजता जर आपण समजा जेवतोय, समजा 8 वाजता किंवा काही लोक 9 वाजता जेवतात, तर रात्री समजा 8 वाजता एक्झाम्पल जर आपण जेवलो तर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 8 नंतरच आपल्याला खायचंय. म्हणजे हे जे रात्रीचे जे मिल्स आहेत त्याला आपण बंद केले पाहिजेत. अनावश्यक मिल बंद केले पाहिजे. या 2 मिलच्या मध्ये जो काही 12 तासाचा जो डिस्टन्स होणार आहे त्याचा फायदा असा आहे की आपली जी पचन संस्था आहे त्याला 12 तासाचा गॅप पडतो, 12 तासाचा आराम मिळतो. त्याने इन्सुलिनची जी सेन्सिटिव्हिटी असते ती वाढते. बरोबर आहे. तर ह्या दिवसांमध्ये अजून एक गोष्ट आपल्याला टाळली पाहिजे ती म्हणजे चहा आणि कॉफी. अच्छा. चहा आणि कॉफीचं जे प्रमाण आहे ते शक्यतो कमीत कमी केलं पाहिजे. कारण चहामध्ये टॅनिन नावाचं स्लो पॉइझन असतं, कॉफीमध्ये कॅफेन असतं. तर हे सगळं थोडं आपल्या बॉडीमध्ये कमीत कमी गेलं पाहिजे. ओके. आणि चहा कॉफी कमी करून आपल्या बॉडीमध्ये कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी गेलं पाहिजे. तर आता आपण डाएट बद्दल अजून सांगायचं म्हणजे की सॅलडचा वापर आता वाढवला पाहिजे. तर सॅलड मध्ये आपल्याला काकडी. आदित्य 1 मिनिट. तीर्था मॅडमला काही बोलायचं आहे, विचारायचा प्रश्न. 1 मिनिट. बोला. येस येस. आदित्य, तुमच्या सगळ्यांचं मी ऐकतेय, खूप छान आहे. पण तुम्ही जे वर्कआउट दाखवतायत ना ते क्लिअर असं म्हणजे नीट कॅमेरा धरून दाखवा ना, कारण का आम्हाला दिसत नाहीये वर्कआउट आधी जे दाखवले ते. आणि आधी मी आता समीर आहे ना, समीरचं आहे आणि मला वाटतं रुपेशचं आहे. तर त्या दोघांचे मी स्वतः व्हिडिओ त्यांच्याकडनं मागून घेणार आहे. आणि मी स्वतः त्यांच्याकडे फोन करून मागून घेईन आणि ते आपल्या ह्याच्यावर टाकू. समीर, समजतं तुम्हाला ना? समीर, मी तुम्हाला करतो माझे सर्व तेवढे आहेत ते. आपण काय करूया, मला ते पाठवा, म्हणजे आपण आपल्या सगळ्यांना आपण पाठवू शकू. ओके 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 ठीक आहे. कॅरी ऑन आदित्य, कॅरी ऑन. आता आपण बोलत होतो सॅलड बद्दल बोलत होतो. तर सॅलड मध्ये आपल्याला फार गरजेचं आहे सॅलड खाणं लंच आणि डिनर मध्ये. तर सॅलड मध्ये काय काय असलं पाहिजे तर काकडी, गाजर, बीट आणि टोमॅटो. बरोबर आहे. आणि ह्या दिवसांमध्ये जे काय आपण तळलेले पदार्थ जे आपण खातोय
वेफर्स, चिप्स वगैरे हे शक्यतो हा. टाळावे. तळले ऑइली फूड सगळ्यात कमीत कमी जेवढं करता येईल तेवढं आपल्याला इथे केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि जे काय आपण चपाती आणि भात खातो त्याच्यापेक्षा जे सुपिरियर जर ऑप्शन व्हेजिटेरियन मध्ये जर बघितलं तर हा. आपल्याला भाकरी असं आहे. ओके. भाकरी ही चपातीपेक्षा नेहमी बेटर. तर भाकरी पण कोणती कशी, तर ज्वारी आहे, बाजरी आहे, नाचणी आहे. तर ह्याच्यामध्ये नाचणीची भाकरी ही सगळ्यात बेस्ट असते. तर तुम्ही काय करू शकता, ऍज अ व्हेरिएशन म्हणून नाचणीची एक दिवस किंवा एकदा ज्वारी किंवा एकदा बाजरी असं करून किंवा कधी कधी तिन्ही तुम्ही धान्य एकत्र करून सुद्धा भाकरी बनवू शकता. बरोबर आहे. पण त्या भाकरीची अट अशी आहे की ती एका वेळेला एकच भाकरी खाली पाहिजे. ओके. ओके. आणि त्या भाकरी बरोबर तुम्हाला व्हेजिटेबल्स, भाजी वगैरे, भाजीपाला वगैरे खाल्ला पाहिजे. दही आपल्याला जेवणामध्ये ऍड करायचं आहे आणि सॅलड वापरायचं आहे, हा. जेणेकरून तुमचं सात्विक अन्न होईल. ओके. ओके. छान. तर हे झालं डाएट बद्दल. आता आपण हा. एक्सरसाइज. हॅलो आदित्य. इन द मीन टाइम मी आमचे कोल्हापूरचे आपले मित्र अजयराज वराडकर सरांना नमस्कार करतो. अजयराज भाई. नमस्कार. 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 तुम्ही सुद्धा एक फिटनेस मेंटेन केलेली व्यक्ती आहे आणि आज तुम्ही कोल्हापूरमधनं आमच्याकडे कनेक्ट झालेला आहात. येस येस तर येस. जस्ट रेंज मध्ये थोडं हे झालंय. पण अजयराज भाई, कसा वाटला हा कॉन्सेप्ट भंडारी चेंबर ऑफ कॉमर्सचा? खूपच छान. म्हणजे मला पहिल्यापासून तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज करताय त्याबद्दल कायम अप्रूप, आणखीन एक प्रकारची उत्सुकता नेहमीच असते. आज मुद्दाम तुम्ही जे पाठवली लिंक, तर मुद्दाम म्हटलं यावेळेला आज अटेंड व्हायचं, कारण म्हटलं आज फिटनेस हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि सचिनजी, तुम्ही आणि तुमच्या सगळ्या टीमला सलाम. खरोखर खूप चांगलं काम तुम्ही गेले 10-15 वर्ष करत आलाय. मी तुम्हाला बघतोय, अगदी जवळून बघतोय. आपण रेग्युलरली इंटरॅक्ट करत असतो. तुमची सगळी टीम खूप चांगली कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवते. त्याबद्दल सगळ्यांना तुम्हाला अभिनंदन करतो मी पहिल्यांदा. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला देताय. नाही, थँक्यू सर. आणि फिटनेसच्या बाबतीमध्ये म्हणाल तर वादच नाही. प्रत्येकाने फिट राहिलंच पाहिजे. आणि आज मुंबईवाल्यांना तुम्हाला सगळ्यांना मी मुद्दाम सांगेन की तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. कारण मुंबई फार धोकादायक आहे. आम्ही इथं ज्या न्यूज मध्ये बघतो तर आम्हाला तुमची काळजी वाटते. कारण तुम्ही जर चांगले राहिलात तर आम्हाला त्याचं हे होईल ना. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. सगळ्यांनी फिट राहा, काळजी घ्या. घराबाहेर अननेसेसरी पडू नका. नाही सर, नाही. माझी विनंती करतो मी. हो. थँक्यू सर. थँक्यू. आदित्य. हा बोला. बोला. हॅलो. आता आपण वर्कआउट बद्दल बोलत होतो. तो वर्कआउट बघा डिपेंड करतं की आपण एज कॅटेगरी काय आहे, कोण कसं, किती हेवी वेट आहे की नाही, त्यावरती पण डिपेंड करतं. समजा तुम्ही यंग मुलांना जर तुम्ही देत असाल तर तुम्ही त्यांना घरामध्ये बैठका आहेत, पुशअप्स आहेत, पुलअप्स पण तुम्ही दरवाजावरती वगैरे त्यांना जर शक्य असेल तर पुलअप्स पण करून देऊ शकतात. स्टँडिंग काफ किंवा फ्लोअर वरती क्रंचेस. ह्याच्यामध्ये सगळ्यात सुपिरियर जे आहे ते सूर्यनमस्कार आहेत. ते तुम्हाला मी थोड्या वेळाने व्हिडिओ पाठीन माझा सूर्यनमस्काराचा. हो चालेल ना. तर तो सूर्यनमस्कार तुम्ही करू शकता. तर हे जे आहे ते आठवड्यातनं कमीत कमी 2दा झालंच पाहिजे. हा जो काय वर्कआउट आहे तो 2दा झालं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक जी एक्सरसाइज जी आहे ती कमीत कमी 20 रेपिटेशन्स तरी झाल्या पाहिजेत. आणि ते जास्तीत जास्त तुम्ही 20-20 चे सेट केले तर 5 ते 10 सेट म्हणा, किंवा हळूहळू तुम्ही वाढवत जाऊन अगदी 200 पर्यंत पण तुम्ही करू शकता. बरोबर आहे. आदित्य, मी काय म्हणतो, स्टार्टअप मध्ये असतात, पण जी गोष्ट तुम्हाला अतिशय जे स्टार्टअप मध्ये असतात त्यांच्यासाठी आपण त्यांना पटकन एवढं होत नाही. मग आपण त्यांच्यासाठी तुम्ही लोक म्हणजे जिम मध्ये नॉर्मली रनिंग ऑन द स्पॉट किंवा अशा गोष्टी करून आपण त्यांना कसं बॉडी मध्ये तयार करतो की आता आपल्याला नमस्कार घालायचे आहेत. तसं कसं काय सजेस्ट करू शकता? मग त्या जे एकदम बिगनर आहेत, एकदम ब्राईट बिगनर ज्यांच्याबद्दल तुम्ही म्हणताय, तर त्यांना आपण काय करू शकतो की वॉकिंग देऊ शकतो. म्हणजे या रूम मध्ये त्या रूम मध्ये वॉकिंग, किंवा जर जागा कमी असेल तर तुम्ही स्पॉट मार्चिंग म्हणतात त्याला, मार्चिंग म्हणजे स्पॉट जॉगिंग पण असतं. स्पॉट मार्चिंग वेगळं असतं. म्हणजे आपल्या गुडघा फक्त उचलायचे, ते 15 ते 20 मिनिटं कंटिन्युअसली ते करायचे.
हा हा ते स्पॉट मार्चिंग करायचं असतं. खास करून ते एजेड लोकांना जास्त गरजेचं आहे, जे अबाव 60s वगैरे आहेत त्यांना. आणि ते 20 मिनिटं तरी कमीत कमी नॉनस्टॉप केलं पाहिजे. आणि जर एखाद्याला समजा यंग एज मध्ये जर तुम्ही सुरू करत असाल तर तुम्हाला स्किपिंग जास्त बेनिफिशियल राहील. स्किपिंग मध्ये पण तुम्हाला हळूहळू जे रेपिटेशन्स आहेत, जे 50 पासून स्टार्ट करायचं, मग 100, मग असं ब्रेक जरी झाला तरी तुम्हाला ते कंटिन्यू करत वाढवत जायचं आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये अजून एक एक्सरसाइज येते, ती म्हणजे जम्पिंग जॅक्स. म्हणजे लेग्स वाईड करून जम्प करणं आणि परत हात जवळ करणं. जम्पिंग जॅकची एक्सरसाइज जरी तुम्ही केली, किंवा आता तुम्ही नावं आता ऐकलीच असतील, जे आधी माझ्या जे ट्रेनर्स बोलले की क्रॉसफिट आहे आणि बरेचसे युट्यूबचे त्यांनी नावं घेतली, तर त्याच्यामध्ये अजून एक तुम्ही सर्च करू शकता, बर्पीज म्हणून. तर बर्पीज ही जी आहे ऍक्टिव्हिटी, ती ओव्हरऑल फिटनेस साठी खूप गरजेची आहे. म्हणजे त्याचं कंपॅरिझन सूर्यनमस्कार बरोबर जरी नाही झालं तरी सुद्धा ते एक फिटनेस साठी किंवा कार्डियक ऍक्टिव्हिटीसाठी तुमच्या हार्ट साठी ते खूप बेनिफिशियल राहील. बरोबर आहे. तर ते तुम्ही देऊ शकता ब्राईट बिगनर साठी, म्हणजे त्याला फ्री हँड ऍक्टिव्हिटी म्हणतात ते. आणि हे जे ह्याच्या आधीची तुम्हाला मी नावं सांगितली, पुशअप्स म्हणा, सूर्यनमस्कार, स्कॉट म्हणा, हे पण खरं तर तुम्ही फ्री हँडच करत आहात, घरामध्येच करत आहात. तर ते तुम्ही जर नसेल जमत तर सुरुवातीला 10-10, 12-12 जरी स्टार्ट केलं तरी ते जमण्यासारखं आहे. त्याच्यात केवढं मोठी गोष्ट नाहीये. आदित्य, मी थोडस 1 मिनिट थांबवतो. आपल्याकडे एक संजय नार्वेकर साहेब आहेत आणि त्यांची एक खासियत आहे की, संजय भाई तुम्हाला माझा आवाज येतोय? ओके, तुम्ही कॅमेरा ऑन केला तर तो आम्हाला तुम्ही दिसाल. ऍक्च्युली संजय नार्वेकर साहेब हे शिवाजी पार्क मध्ये त्यांनी असे ग्रुप तयार केलेले आहेत, आणि जे शिवाजी पार्क मधल्या सगळे आपले जे त्यांचे सगळे मित्र आणि त्या सगळ्यांना ते ट्रेनिंग देत असतात. तर संजय भाई, तुमचा कॅमेरा जर तुम्ही ऑन कराल तर आम्हाला दिसाल तुम्ही. जय भंडारी साहेब. मी तुम्हाला मीटिंग चालू व्हायच्या आधी म्हणालो होतो की ऑलरेडी आमची मीटिंग चालू आहे. हो, तुम्ही मला बोललेलात, बरोबर आहे. समाजासाठी वेळ काढून मी तुम्हाला बस कॅमेरा ऑन करायला सांगा. कॅमेरा ऑन करायला सांगा. ऑलरेडी आमची चालू आहे. अच्छा, त्यांची मीटिंग चालू आहे अजय भाई, म्हणून प्रॉब्लेम आहे. ओके सर, बोला. तुम्ही आम्हाला पटकन तुमचा वेळात वेळ काढलेला आहे, तर आम्हाला जरा सांगून टाका, कारण तुम्ही फार चांगलं काम करताय शिवाजी पार्क मध्ये. तुम्ही सर्व आपल्या भंडारी समाजाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आणि या काळामध्ये आपण जो उपक्रम आता घेतलेला आहे लॉकडाऊनच्या या पिरियड मध्ये, तो चांगला उपक्रम आहे. जेणेकरून आपल्या भंडारी समाजाला जे आता लॉकडाऊन मध्ये घरी आहेत, लोकेशन ज्यांनी आपल्याकडे अवलंबलेले तसे सगळे घरी आहेत, त्यांना हे चांगलं व्यासपीठ मिळालेलं आहे. माझ्याबद्दल माझं नाव संजय नार्वेकर, राहायला मी दादर पश्चिम आगरबागा तिथे राहतो. आणि आपली स्वतःची रायगड योद्धा ही अकॅडमी आहे. आम्ही सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 4 ते 7 या दरम्यान आम्ही शारीरिक शिक्षण अशा माध्यमातून आम्ही मुलांना शिक्षण देतो. आणि सामाजिक आणि राजकीय या सर्व घोडदौडीमध्ये आम्ही रायगड योद्धा ही आमची फिटनेस अकॅडमी, आणि सामाजिक आणि राजकीय स्तरावर आपण भंडारी समाजाला, आपल्या भंडारी समाजाच्या वेगवेगळ्या संस्था आहेत, मंडळ आहेत किंवा सामाजिक जे आपले क्लब आहेत, या सगळ्यांना मी एक सांगतो आणि एक माझी विनंती आहे, येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याकडे आजच्या लॉकडाऊन पिरियड मध्ये जे आज तुम्ही बघत आहात राजकारण काय चाललेलं आहे, त्यामध्ये भंडारी समाजाही येणाऱ्या काळामध्ये उंच भरारी घेणे राजकीय आणि सामाजिक गरज आहे. त्यासाठी व्यासपीठ हवा आहे जे आपल्याला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये उंच नेऊ शकेल. यासाठी रायगड योजना केलेली आहे, आणि या रायगड योजनामध्ये आपण सर्वांनी येऊन सामाजिक आणि राजकीय करावं, आणि आपलं शरीर आणि आपलं मन हे एक चांगल्या प्रकारे तुम्ही बनवू शकता अशी माझी इच्छा आहे. त्या संदर्भात मी आलो होतो आणि मी सर्वांना पुन्हा हार्दिक शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या धन्यवाद साहेब, धन्यवाद नार्वेकर साहेब, वेळात वेळ दिल्याबद्दल. आदित्य, 1 मिनिट होल्ड करा. सिद्धेश मयेकर, तुम्ही आहात इथे?
सिद्धेश मयेकर, हो हो बोला. आपण काही एक्सरसाइज आम्हाला सुचवणार होतात, म्हणजे मला कॅमेरा तुमचा ऑफ आहे सर. हो हो कॅमेरा ऑफ आहे. मी थोडा बाहेर आहे ना म्हणून. अच्छा अच्छा, ओके ओके. तुम्ही काय सांगणार आहात का आम्हाला? नॉर्मली सध्या तरी काय सांगू, नॉर्मली एक्सरसाइज काय आता घरच्या घरी रनिंग वगैरे जवळपास कुठे ग्राउंड असेल तर. नाही, अलाउ करत नाही आपल्या मुंबईत, अलाउड नाही आपल्याला ते. टेरेस असेल तर टेरेसवर टेरेसवर चालेल, बरोबर आहे. हो टेरेसवर चालू शकतं. हो, तर टेरेसवर नॉर्मली स्टार्टिंग थोडी रनिंग, नंतर जम्पिंग एक्सरसाइज आहे. ओके. ते फुल बॉडीसाठी चांगलं असतं. आणि परत आपल्या बैठका झाल्या नॉर्मली, सिटअप्स मारतो आपण. बरोबर आहे. आणि नंतर मग पुशअप्स. असं थोडं हळूहळू करून स्टार्ट करून नंतर मग जर थोडं अजूनच जास्त करायचं असेल तर एक थेरा बँड म्हणून आहे, ते आपण ऑनलाईन मागवू शकतो. ऑनलाईन आपल्या घरी येईल, तर त्याच्या थ्रू आपण एक्सरसाइज थोडी जास्त करू शकतो. ओके ओके ओके. थेरा बँड. ओके. हो, थेरा बँड मुळे. त्यामध्ये पण लेवल आहेत, हार्ड लेवल, नॉर्मल लेवल, अशा लेवल भेटतात. तर आपल्याला जशी एक्सरसाइज नॉर्मली करायचं असेल तर लो लेवल साठी वेगळं आहे. आणि आपण जिम वगैरे करत असाल तर हार्ड लेवलचं पण भेटतं आपल्याला. बरोबर आहे, बरोबर आहे. तर ते आपण यूज करून आता ह्या लॉकडाऊन मध्ये चालू ठेवू शकतो. ओके ओके, छान, ठीक आहे. तुम्ही आणखीन काय सांगणार आहात का, म्हणजे आपण काय खावं, काय काय डाएट करावा त्याबद्दल? नॉर्मली आता गरमीमध्ये तर मी प्रिफर करतो की जास्त जेवण तर कमीच, फ्रुट्स वगैरे, फ्रुट्स झालेत, आणि नॉर्मल डाएट, जास्त हेवी डाएट नको. ओके. ठीक आहे सिद्धेश. हा, हरकत नाही. आणखीन काय सांगायचं तुम्हाला आपल्या फिटनेस साठी अजून सांगता येईल तर आता सध्या तर लॉकडाऊन मध्ये तर काही करू शकतच नाही, तेच नॉर्मली जे. आणि जर तुम्हाला अजून पण काही वेगळं करायचं असेल तर आपल्या बिल्डिंगच्या स्टेप्स वगैरे करून वर खाली पण आपण करू शकतो. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. त्यात पण आपल्याला जास्त कॅलरीज बनवू. ठीक आहे. आणखीन कोणी? आदित्य आहेस ना? हो आहे, मी आहे. हा, एक मिनिट. श्रुती बोल. हाय, मी कृष्णा जयेश तोडणकर, दादर वेस्ट वरून बोलतेय. ॲक्युप्रेशर थेरपिस्ट आहे. आणि आजकाल जे करोनामुळे चालू आहे त्याच्यामुळे जे घरी बसून आपण जे काय करू शकतो ते म्हणजे हॉट वॉटर. सकाळी जेव्हा तुम्ही उठता वर्कआउट करायला, त्याच्या आधी जी लाळ असते ना आपल्या तोंडात, ती लाळ अँटीबायोटिक असते. म्हणजे सगळ्या औषधांसाठी एका साईडला आणि ही लाळ एका साईडला. या लाळेबरोबर जेव्हा तुम्ही पाणी आणि कढीपत्ता, सात आठ लीव्स असे कढीपत्त्याचे काढायचे आणि हे चावायचे. जो तो रस निघतो त्या रस गरम पाणी प्यायचा. आणि 1 चमचा साजूक तूप, गाईचं साजूक तूप, गावठी गाईचं, बाकी दुसऱ्या कुठचं घ्यायचं नाही. त्या तुपाने जो काय फरक पडतो तुम्हाला 15 दिवसात, तुमची बॅक पेन, तुमचं कोलेस्ट्रॉल सगळं कंट्रोल मध्ये येईल. आणि जे काय तुम्हाला जे पाठीचे आजार आहे, जास्ती करून जॉईंट पेन, बॅक पेन, हे खूप कंट्रोल मध्ये येतात. आजही माझ्या फर्स्ट जेव्हा आपली व्हिडिओ कॉन्फरन्स झाली तेव्हा मला किती जणांनी फोन केले, तेव्हा त्यांना मी हेच सांगितलं. आणि त्यांना जे काय 8 दिवसात त्यांना मिळालेला रिझल्ट आहे तो तुम्ही त्यांच्याकडनंही विचारू शकता. दुसरं म्हणजे आजकालच्या ह्याच्यात आपलं कॅल्शियम कमी होतं. त्याच्यासाठी काही गरज नाही की आपण गोळ्या खा किंवा काय. त्याच्यासाठी एक चमचा व्हाईट तीळ आणि 1 चमचा जिरं हे दररोज सकाळी उठल्यावर तुम्ही जेव्हा वर्कआउट करायला जाल ना त्याच्या आधी हे तोंडात टाकून चावून जा. आणि मग बघा तुमचं कॅल्शियम काय होतं. आणि त्याच्याहून जास्ती जर ते खरंच खूप त्रास होत असेल, म्हणजे जे मी आता करते, माझे 38 किमोस झालेले आहेत. मी कॅन्सर पेशंट आहे, मी क्युअर कॅन्सर पेशंट आहे. त्यामुळे मला कॅल्शियमची कमी पडते. मग मी चुना खाते. चुना म्हणजे एक आपला गव्हाच्या दाण्यावर चुना खायचा.
तो गव्हाच्या दाण्याएवढा चुना अगदी कॅल्शियम 3 दिवसात आपल्या लेवलला आणतो. डॉक्टर पण आहेत आपल्या ह्याच्यावर ऐकतात, त्यांनी पण सांगावं हे खरं आहे की खोटं आहे ते. आणि त्यांनी खूप फरक पडतो. हॉट वॉटर जेवढं तुम्ही प्याल, आणि हा स्पेशली एसी अवॉइड करा. एसी हा मोठा घातक आहे आपल्यासाठी. दुसरी गोष्ट ह्याच्यात पॉइंट्स आहेत, हे इथे पॉइंट्स आहेत, हे कोलेस्ट्रॉल पॉइंट आहे तुमच्या अंगठ्याच्या इकडचा हा जे हे आहे हा कोलेस्ट्रॉल पॉइंट आहे. आणि मोस्टली आपल्याला हा कोलेस्ट्रॉल पॉइंट सगळ्यांना आता युजफुल, एक मिनिट, हा कोलेस्ट्रॉल पॉइंट आहे. हा जेव्हा तुम्ही असं दाबत राहा किंवा साधे 200 असे क्लॅप करायचे, हे क्लॅप करा सकाळी रात्री झोपताना, सगळे तुमचे पॉइंट पूर्ण चार्ज होतात आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशन अगदी टॉप टू बॉटम व्यवस्थित होतं. ह्याच्याने खूप सारे, माझ्याकडे प्रचंड बोलायसाठी पॉइंट्स भरपूर आहेत, पण आपल्याकडे वेळ नाही, सगळ्यांना आपल्याला चान्स द्यायचा आहे, म्हणून आतापुरती हे एवढं इनफ. थँक्यू. ओके ओके, थँक्यू श्रुती. आणखी कोण बोलणार आहे? सचिन सर. स्वप्नील बोला. आदित्य सरांना मला विचारायचं आहे, त्यांनी आपल्या आहारामध्ये दह्याचं म्हणजे अंतर्भाव करायला सांगितलेला आहे, परंतु दही कोणत्या वेळेत खाणं चांगलं आहे किंवा कोणत्या वेळेला अपायकारक आहे, त्याच्याबद्दल त्यांनी थोडंसं सांगावं. बोला आदित्य. दही कसं आहे, लंच, आफ्टर लंच आणि आफ्टर डिनर दोन्ही ठिकाणी चालतं, असं काही हे नाहीये. आणि मला जर तुम्ही शेड्यूल विचाराल तर मी तुम्हाला सांगेन की रात्रीचं मील जे तुमचं आहे ते 8 वाजता तरी झालं पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही रात्री उशिरा जेवत असाल 10, 12, 11, तर मग ते नक्कीच ते मील सुद्धा अपायकारकच होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं पहिलं शेड्यूल बनवून घ्या की तुमचा सकाळी ब्रेकफास्ट 8 वाजता होईल, दुपारचं लंच आहे 1 वाजता होईल, आणि रात्रीचं जेवण काही करून तुमचं 8 वाजता होईल. म्हणजे जेणेकरून जो तुम्ही रात्रीचं 8 वाजता जर जेवलात तर सकाळी डायरेक्ट 8 वाजता तुमचं ब्रेकफास्ट होईल. म्हणजे जेणेकरून 2 मीलच्या मध्ये 12 तासाचं अंतर होईल. 12 तासाचं अंतर जर मिळालं तर 12 तास आपल्या पचन संस्थेला पूर्णपणे रेस्ट मिळते, आराम मिळते. त्याने जे इन्सुलिन रिलेटेड जे प्रॉब्लेम असतात जे पुढे जाऊन होतात 40 नंतर वगैरे, डायबिटीस वगैरे, तर ते तुम्हाला नाही होणार जर तुम्ही वेळेचं बंधन ठेवलं तर. असं तुम्ही डॉक्टर दीक्षितचं तुम्ही ऐकलंच असेल की त्यांनी इंटरमिडिएट फास्टिंग ठेवलं होतं. तर त्याचाच हा एक आहे फायदा की त्या लोकांनी पण 12 तासाचं किंवा 16 तासाचं फास्टिंग सांगितलेलं आहे. ते ह्याच कारणासाठी सांगितलेलं आहे की तुमचं पचन संस्थेला आराम मिळावा, आणि मग पुढे त्या लोकांनी 8 ते 9 तासाची विंडो ठेवलेली असते, त्याच्यामध्ये दर 3-3 तासांनी त्यांनी मील ठेवलेले असतात. बरोबर. तर हे डॉक्टर दीक्षितचं फंड आहे. आणि कोणी सांगा, विचारू इच्छिते का? कारण नवीन आपल्याकडे आहेत त्याच्यापैकी कोणी? सर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. सर आपण 3 टाइम्स मील तेवढंच घ्यायचं दिवसभरात, असा माझा प्रश्न आहे की, आणि मध्ये काहीच खाऊ नये? हो, 3 टाइम्स मील घेऊ शकतो, पण आपल्याला क्वांटिटी थोडी आपल्याला कमी केली पाहिजे. क्वांटिटी पेक्षा आपण क्वालिटी वरती लक्ष दिलं पाहिजे. जसं की तुम्हाला मी मगाशी सांगत होतो की ड्रायफ्रुट्स मध्ये पण आपण घेऊ शकतो बदाम, काजू, अक्रोड, किंवा जर तुम्ही लंच आणि डिनर जर करताय तर भाकरी खायची आहे. भाकरी पण तुम्हाला एका वेळेला एकच भाकरी खायची आहे, आणि त्या भाकरी सोबत तुम्हाला भाजी, सब्जी, व्हेजिटेबल्सचा वापर करायचा आहे. आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात तर एग्स, फिश आणि चिकन ते पण लेस ऑइल वापरून तुम्हाला ते खायचं आहे. जर तुमचं ॲपेटाईट जास्त आहे, तुम्हाला भूक जास्त लागते, तर तुम्हाला त्या 3 मील मध्ये तुम्हाला सॅलडचा वापर करायचा आहे, जेणेकरून तुमचं पोट नेहमी भरलेलं राहील आणि तुम्हाला परत भूक जास्त लागणार नाही. म्हणजे 3 टाइम्स मील घेताना, म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, मग ते जेवण पण आपल्याला कमी केलं पाहिजे क्वांटिटी मध्ये? हो, क्वांटिटी मध्ये तुम्हाला एका वेळेला समजा भाकरी खातात तर भाकरी एकच खायची आहे, 1 बाउल भाजी, 1 बाउल सॅलड असं, आणि 1 बाउल दही, ते पण विदाउट शुगर. चालेल, थँक्यू सर. भगवंत सर, तुम्ही आहात इथे, तुमचं तर नाव मला सर, तुम्ही काय बोलणार? बोला सर, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. कसा वाटतंय तुम्हाला सेमिनार? कसं वाटतंय तुम्हाला वेबिनार? वाटतोय? हो, खूप छान वाटतंय. आपण कुठून बोलत आहात माझ्याशी? हॅलो. अलिबाग. अच्छा, आपण अलिबाग वरनं बोलत आहात. अलिबाग. ओके.
नाही, बरं वाटलं तुम्ही कनेक्ट झालात, ते बरं वाटलं. आपल्याकडे अजून बरेच विषय आहेत. उद्या आपण हॉटेल इंडस्ट्रीवरती बोलणार आहोत. हॉटेल, टिफिन, घरगुती खानावळ या सगळ्या वरती जी कामं करतात आपल्या भगिनी, आपले जे बंधुभाव ते करतात कामं, त्या सगळ्या लोकांना आणण्यासाठी उद्याचा कार्यक्रम आपला आहे. तो सुद्धा तुम्ही अटेंड करा, कारण अलिबाग मध्ये सगळ्यात जास्त हॉटेल आणि पर्यटन व्यवस्था आहे. बरोबर आहे? नाही, आमचं आहे स्वतःच माऊली विलेज. माऊलीवाले, हा माऊली तुमचं आहे का? ओके ओके, हो हो. राईट राईट. हरकत नाही, तुम्हाला काय उद्या उद्या मी बोलायचंय. ड्युटीवर आहे. हो, उद्या 8 ते 8 ड्युटीवर आहे मी, त्यामुळे नाही शक्य उद्या. ओके ओके, हरकत नाही. उद्या दिवसभर 8 ते 8 ड्युटीवर आहे मी. जर मोबाईल जवळ असेल तर तुम्ही बोलू शकता, काय टेन्शन नाही साहेब. आपण नाही, मोबाईल उद्या 8 ते बोलू शकता. नाही, कंपनीमध्ये मोबाईल अलाउड नाही असं. अच्छा, अलाउड नाही. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. थँक्यू सर, थँक्यू. कनेक्ट झाल्याबद्दल थँक्यू. नक्की 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 नक्की. अजून कोणी आहे का? आदित्य आणि सचिन सर. हा, बघ, म्हणजे मला माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स पण शेअर करायचा आहे आणि मला अजून डाएट बद्दल थोडंसं काही सांगायचं आहे, ते सांगू शकतो का? बोला 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 बोला. हा, तर आता मगाशी आपला विषय झाला होता की सप्लिमेंटेशन जे आहेत, म्हणजे ज्याला आपण गोळ्या वगैरे म्हणतो, कॅल्शियम, इव्हिऑन वगैरे असं जे असतात, तर त्याच्याबद्दल मला तुम्हाला एक सांगायचं होतं की काय असतं, कॅल्शियम हे आपल्या बॉडीला कमीत कमी 1000 mg ते 1500 mg पर्यंत त्याची रिक्वायरमेंट असते. बरोबर आहे. तर ते आपलं नॉर्मल डाएट मध्ये ते तेवढं फुलफिल होत नाही, म्हणून आपल्याला कॅल्शियम टॅबलेट जे असतात त्या घ्याव्या लागतात, असं आहे. आणि त्याच्यामध्ये पण जर आपण जर फिमेल्सना बघितलं तर स्त्रियांना कॅल्शियमची गरज मुलांपेक्षा जास्त असते. याचा अर्थ मुलांनी घेऊ नये असं नाहीये, मुलांना पण असते. पण त्यांचं कसं असतं की ते मुलगी जन्माला आल्यापासून 20 वर्षापर्यंत त्यांची बॉडी नॅचरली कॅल्शियम ऍब्झॉर्ब करत असते आणि आफ्टर 20 ते 40 इयर्सच्या होईपर्यंत त्यांच्या ज्या पिरियड्स म्हणा मॅक्झिमम ब्लड मधून कॅल्शियम निघून जातं. त्याचा हे होतं, नुकसान होतं की 40 नंतर त्यांना ऑस्टिओपोरोसिस नावाचा एक आजार होऊचे चान्सेस असतात. तर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय होतं, तर तो तुम्ही एक्सरे काढला तर त्यांच्या हाडांना ऍक्च्युली भोकं दिसतात. तर ती भोकं दिसू नये म्हणून त्यावेळेला त्यांना डॉक्टर शेवटी मग कॅल्शियमचे टॅबलेट सांगतातच. मग ते होऊ नये म्हणून त्यांनी जर आतापासूनच जर काळजी घेतली, कॅल्शियमचे सप्लिमेंट्स त्यांनी स्टार्ट केले. कॅल्शियमचे सप्लिमेंट्स पण कोणते ते पण मी तुम्हाला सांगतो, ते लिहून घ्या. CCM म्हणून आहे, 25 mg ची आहे. CCM, हा, CCM म्हणून एक 25 mg ची एक टॅबलेट असते. सकाळी उठल्यावरती उपाशी पोटी घ्यायची. ती घेतल्यानंतर 30 मिनिटं काहीही खायचं प्यायचं नाही. 30 मिनिटाचा ब्रेक द्यायचा आणि मग तुम्ही तुमचं ब्रेकफास्ट वगैरे तुम्ही करू शकतात. ओके. तर हा, ही घ्यायला तर आपण 2 सुद्धा घेऊ शकतो, पण आपण स्टार्ट आपण 1 टॅबलेट पासून करूया, तर ती पण महत्वाची आहे. आणि शिवाय आता जर तुम्ही करोना व्हायरसचा विषय जर घेतलात तर इथे आपल्याला व्हिटॅमिन सी चे सप्लिमेंटची फार गरज आहे. म्हणजे जे कडून लिम्सी आहे किंवा सेलिन आहे. आणि व्हिटॅमिन ई साठी इव्हिऑन म्हणून एक कॅप्सूल येते, ती तुम्ही आफ्टर लंच पण तुम्ही घेऊ शकतात किंवा आफ्टर डिनर तुम्ही घेऊ शकतात. मल्टीव्हिटॅमिनच्या पण काही छोट्या गोळ्या येतात केमिस्ट मध्ये, त्या पण तुम्ही आफ्टर लंच वगैरे घेऊ शकतात. आणि जर फ्रुट्सचा जर विषय झाला, फ्रुट्स, तर फ्रुट्स मध्ये पण काय असतं, तर फ्रुट्स मध्ये नॅचरली फ्रुक्टोज नावाची एक शुगर असते. म्हणून शक्यतो फ्रुट्स कधीही खाणं चांगलं नाही. म्हणजे तुम्ही बोलाल की रात्री खाऊया जेवणाच्या ऐवजी, तर तसं नसतं. जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हिटी करणार आहात, म्हणजे मॉर्निंग मध्ये तुम्ही ऍक्टिव्हिटी वर्कआउट जर ठेवलेला आहे, तर त्यावेळेला वर्कआउटच्या आधी किंवा वर्कआउटच्या नंतर तुम्ही कोणतेही फ्रुट्स वगैरे तुम्ही घेऊ शकतात. ओके ओके. आणि केळं आणि हे रात्री खाणं खूप हे असतं, खरं बरोबर नसतं ना, असं मी ऐकलंय. मग नसतंच, कारण तुम्ही जर ऍक्टिव्हिटी आपली काय होते, रात्री काय होतं, ऍक्टिव्हिटी आपली कमी कमी होत जाते, आपली बॉडी झोपण्याच्या दिशेने जाते. मग त्यावेळेला तुम्ही जर हाय कॅलरी इंटेक केला तर ते तुम्हाला मग फॅट डिपॉझिशन मध्ये होणार सगळं. बरोबर आहे. म्हणून जेव्हा जर का तुम्ही वर्कआउट करणार असाल, ऍक्टिव्हिटी ठेवले आहे, तर मग काय हरकत नाही, कारण ते तुमचे कॅलरीज तेवढ्या व्यायामातनं बर्न आउट होणार. बरोबर आहे, बरोबर आहे. दुसरं मी काय म्हणतो, ते कॅलरीचे डबे मिळतात ना बाहेर, ते डबे खाऊन बरेच जणांचे प्रॉब्लेम झाले, तसे आपण टीव्ही मध्ये बातम्यांमध्ये पण बघतो. मग ते नुसते खाल्ल्यामुळे होतात की खाऊन व्यायाम नाही केला म्हणून त्याचे होतात?
कोणते डबे म्हणजे? ते न्यूट्रिशनचे डबे असतात ना मोठे मोठे. अच्छा, वे प्रोटीन. हा, प्रोटीन्सचे. हा, प्रोटीनचे डबे ते काय असतं माहितीये, जे आपल्याला बाहेर जे आपल्या बातम्यांमध्ये येतात ते त्यांचे जे प्रॉब्लेम झालेले असतात ते त्या प्रॉब्लेम सप्लिमेंटच्या प्रॉब्लेममुळे झालेले नसतात. तर त्यांनी जे एक्स्ट्रा म्हणजे लवकर बॉडी व्हावी, लवकर त्यांचे मसल्स वाढावे किंवा बॉडी बिल्डिंग ज्यांना खेळायची असते त्यासाठी, फास्ट ट्रॅक साठी जे लोक स्टेरॉइडचा वापर करतात, एक्सटर्नल हार्मोनशी जे लोक इंजेक्शन घेतात, त्याचा तो त्यांना साईड इफेक्ट होतो. तर आता होतं काय की हे भारतामध्ये कायदेशीर बंदी आहे, स्टेरॉइड वरती भारतात कायदेशीर बंदी आहे. मग आता मी स्टेरॉइड घेतले हे मी तुम्हाला उघडपणे असं हे सांगू शकत नाही या व्यासपीठावरती. मग काय येतं की हा ठीक आहे, माझ्या पाठी सप्लिमेंटचा डब्बा आहे तर हा ह्याच्यामुळे बाबा हे झालेलं आहे. त्याच्यामुळे तो हा एक मिसअंडरस्टँडिंग ही क्रिएट झालेली आहे की डबा घेतला म्हणून त्याला साईड इफेक्ट झाला, तर असं नाहीये. उलट ते जे सप्लिमेंट आहे ते काय आहे, कारण आपल्या जे 2 वेळच्या जेवणामध्ये किंवा डाळ भात मध्ये तेवढं प्रोटीन तेवढं नाही मिळत, तेवढे जे अमिनो ऍसिडची गरज असते तेवढी फुलफिल नाही होत, म्हणून आपल्याला सप्लिमेंट घ्यावी लागते. त्याचा सप्लिमेंट म्हणजेच आपलं अन्न आहे असं नाहीये. तर ते एक सप्लिमेंट आहे, एक छोटासा एक पार्ट आहे जो आपण व्यायामानंतर तो एक प्रोटीन शेक घेतला तर आपल्याला खूप चांगलं मसल बूस्ट होतात आणि आपली इम्युनिटी लेवल सुद्धा फार वाढायला मदत होते. हो, ठीक आहे आदित्य, आपली मीटिंग आता जवळपास आपण एंडला आलेलो आहोत. इन द मीन टाइम उदय पाटणकर साहेब मला काही विचारतात पनवेलवरना. पाटणकर सर, तुम्ही बोलू शकता का? नाही, मी विचारत नाहीये, तो मध्ये एक डाऊट आला होता ना, तो आय जस्ट तुम्ही सपोर्टेड मला दॅट स्टेटमेंट. तुम्ही विचारून घ्या ना, आदित्यला विचारून घ्या. नाही, डाऊट नव्हताच तो. मी चार्ट वरती तो जस्ट त्या स्टेटमेंटला सपोर्ट केला. नेमकं तेव्हा ते बोलले ना स्टेरॉइड मुळे. राईट. मी ते वाचलं, मला असं वाटलं की तुम्हाला काही त्यांना विचारायचं की काय. नाही, देयर वॉज नो डाऊट. बट हा, मला फक्त एक जस्ट ऍड, थँक्यू. मला जस्ट ऍडिशन फक्त त्यांच्या स्टेटमेंट्सला करावं थोडंसं वाटतंय. कारण मी पण बऱ्याचशा म्हणजे असं ऐकतो, म्हणजे युट्यूब वरती वगैरे फिटनेस रिलेटेड स्टेटमेंट्स म्हणा किंवा व्हिडिओज म्हणा. सो मला बेसिकली असं वाटतं की आपण जे फिटनेस जे फॉलो करायचं जे म्हणतोय ना, तर शक्यतो जेवढ्या गोष्टी आपण नॅचरल ठेवल्या तर ते जास्त आपल्या बॉडीला उपयुक्त राहील. जर आपण अर्ली स्टेज मध्ये जर सप्लिमेंट्स म्हणा किंवा जे प्रोटीन्सचे टॅबलेट्स म्हणा किंवा विटामिन टॅबलेट्स घ्यायला सुरुवात केली तर आपल्या एक बॉडीची ऑलरेडी नॅचरली एक क्षमता आहे टू जनरेट ऑल दिस विटामिन्स, प्रोटीन्स, जे काय आपल्या शक्य म्हणजे लागतं ते. पण त्या बॉडीला जर आपण ते डिस्टर्ब केलं बाय टेकिंग ऍडिशनल पॉवर फ्रॉम दी आउटसाइड, तर त्या हळूहळू बॉडीची जी जनरेट करायची क्षमता असते ना, ती थोड्याफार प्रमाणात का होईना पण कमी व्हायला लागते. ते बॉडीला ती जनरेट करणं ऑटोमॅटिकली सिस्टमनीच झालं पाहिजे. मग त्याला सपोर्टिंग तुम्ही फूड्स खा. जसं श्रुती मॅडमनी जे काही उपाय सांगितले, असे आपण जर उपाय फाइंड आउट केले युट्यूब वरून किंवा बऱ्याच ज्यांची ती क्षमताच मेलेली आहे, जसं ड्युरिंग द कॅन्सरच्या काही प्रमाणात त्यांच्या त्या क्षमताच मेलेल्या असतात, तर त्यांना ते नॅचरल फूड देऊन होत नाही. सो त्यांना ते डेफिनेटली ऍडवायझेबल आहे. बट इन केस ऑफ जे फिटनेस ऑलरेडी ज्यांचा आहे, ज्यांची बॉडी चांगली आहे, सो त्यांनी प्रेफरेबली प्रयत्न हाच करावा की जे नॅचरली आपलं फूड आहे किंवा नॅचरली आपला जो डाएट आहे त्याच्यामध्येच ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या मॅक्झिमम आपल्याला मिळतील त्याने तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे फिटनेस तुमचा राहू शकतो. उदय सर, मी याच्यावर सांगू इच्छिते की मी भले कॅन्सर पेशंट, मी आता कॅन्सर पेशंट साठी काम करते, माझ्याकडे लहान मुलं आहेत कॅन्सरची, पण त्यांनाही हे मी जे काय करते ना हे नॅचरली त्यांना देते, तेव्हा त्यांना खूप यूज होतं. साधे पॉइंट आणि साधं खाणं जे आपल्या घरात अवेलेबल आहे, जसं बोललं जातं ना की ब्रेकफास्ट लाईक किंग, लंच लाईक कॉमन मॅन अँड डिनर लाईक बेगर, हे असं हे फॉलो करा, त्यांनी खरंच तुमचं लाईफ पण सेटल आणि तुमची हेल्थ पण सेटल होईल. राईट, ऍब्सोल्युटली मॅम. थँक्यू सर मानगावकर साहेब, संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आदित्य, एनी मोर? ऍक्च्युली काय माहितीये, हे जे विटॅमिन्स आणि कॅल्शियमचे जे मी सप्लिमेंट बोललोय ते पण नॅचरलच आहेत. ते पण जे ज्याच्यापासून बनलेले आहेत ते सोर्सेस पण नॅचरलच आहेत. हो, ते काय केमिकल युज केलेलं त्याचं नाहीये, त्याच्यामुळे ते पण. आता बघा, याचा तुम्हाला अजून एक फायदा सांगतो. तुम्हाला मी अजून 2 ते 3 गोळ्यांची नावं लिहून दिली, त्याच्यामध्ये एक होतं इव्हिऑन होतं, लिम्सी होतं आणि मल्टीविटॅमिन्स होतं. तर विटॅमिन ई आणि विटॅमिन सी चं तुम्हाला जर का तुम्ही डेफिनेशन तुम्हाला जर बॉडीमध्ये क्रिएट झालं, तुम्ही जर रेग्युलर व्यायाम करत असाल
तर मग काय होतं माहिती आहे की तुम्हाला हेअर लॉस होतो. मी हा प्रकार पाहिलाय. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही मॅक्झिमम जर बॉडी बिल्डर जर बघितलं तर ते बरेचसे ना लोकल जिम मध्ये वगैरे त्यांचे केस खूप गळतात आणि मग ते लोक नावं ठेवतात की मी प्रोटीन घेतो म्हणून त्या सप्लिमेंट मुळे गेलं, पण ऍक्च्युली ते त्यांचं डाएट फुलफिल नाही करत, ते पूर्ण नाही करत. ते त्यांना पण असंच कोणी म्हणतं की नॅचरल राहा, घरचंच खा, पण त्याच्यामध्ये मग काय होतं सप्लिमेंटच्या भीतीपोटी ते विटॅमिन ई विटॅमिन सी डेफिनेशन त्यांचं क्रिएट होतं बॉडीमध्ये आणि हेअर लॉस होतो. मग तो हेअर लॉस होऊ नये म्हणून आपण आधीपासून म्हणजे तुमच्या वर्कआउटच्या डे 1 पासून हे गरजेचं असतं. काय असतं माहिती रोपटं छोटं, त्याला सुरुवातीपासून खत पाणी जर चांगलं घातलं तर ते पुढे जाऊन मोठं वृक्ष होतं. ते पुढे वृक्ष झाल्यानंतर मग आपण त्याला खत घालू, मग त्याला सगळं देऊ, तर ते सगळं पॉसिबल नाहीये. बरोबर आहे. त्याच्यामुळे स्टार्टिंग पासूनच तुम्ही हे जे डाएटचे जे बेसिक रूल जे तुम्हाला फिटनेस इन्स्ट्रक्टर एक सांगतात ते तुम्ही फॉलो केलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. अगदी इव्हन छान, अगदी सकाळ छान. संध्याकाळ ऊन असतं, जे सकाळचं कवळं ऊन आणि जाण्यापूर्वीचं कवळं ऊन, ते खरंच घेणं खूप उपयोगी आहे. अगदी तुमच्या सगळ्या तुमचे सगळे जे काही मिनरल्स आहेत, जे विटामिन्स आहेत, जे काय ना ते त्याच्यातनं ऍक्टिव्हेट होतात, तुमचे काही हार्मोन्स ऍक्टिव्हेट होतात. त्यामुळे तुम्ही खरंच हे ऊन घ्या, त्याने खूप फरक पडतो. नाही, हरकत नाही. अजून काय प्रश्न कोणाचे नसतील तर आपण मीटिंग क्लोजिंगला आणले. कल्पेशला प्रश्न आहे. कल्पेश विचार. कल्पेश, एक मिनिट. कल्पेश जरा मोठ्याने, आवाज येत नाहीये. एक सेकंड कल्पेश. हा, विचार आता. कल्पेश, साऊंड अजिबात येत नाहीये रे. हा, आता येईल कदाचित. हा, बोला. आवाज येतोय मला? हा कल्पेश, आता बोल. आदित्य मला. त्यांनी ते सप्लिमेंट सांगितलं, म्हणजे जी औषधं सांगितली, TCM ना? हॅलो, CCM टॅबलेट. ते म्हणजे कुठे आपल्या नॉर्मल मेडिकल्स मध्ये मिळतात की कुठे असे म्हणजे केमिस्ट मध्ये मिळतात? नॉर्मल मेडिकल्स मध्ये मिळतील ना? आज मी जी काय नावं घेतली ती नॉर्मल मेडिकल मध्ये सर्वसामान्यांना कुठेही मिळेल, कुठच्याही मेडिकल मध्ये. CCM 25 mg ना? हो, CCM 25 mg. ओके. अजून एक रिक्वेस्ट होती, जरा ते तुम्ही नावं जर इथे ग्रुप मध्ये टाकलीत ना तर बरं होईल. ती नाही, मी कल्पेश, मी नंतर ते गोळ्यांचे फोटो आणि सगळंच पाठवतो. डोंट वरी, मी ग्रुपवर टाकणार सगळं आपल्या. मी सगळं करतो ते. ओके. अजून कोणाला काही प्रश्न? डॉक्टर साहेब तुम्हाला? ओके. आपण आता उद्या भेटतोय. उद्या हॉटेलवरती विषय आपला. उद्या आपण सगळे भेटतो आहोत. ओके. सगळे आल्याबद्दल धन्यवाद. दादा, जायच्या आधी अजून एक सांगते की तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या. सध्या मोबाईलवर आपण सगळेजण आहोत, त्यामुळे मोबाईलची सारखे जरा एक्सरसाइज तुमच्या डोळ्यांचे करा. डोळे मोठे करून क्लोज बंद क्लोज करून सगळीकडे बघून असं ह्या साईडला असं हे सगळे एक्सरसाइज करत राहा. इथे पॉइंट आहेत डोळ्याचे, हे प्लीज घेत राहा. कारण का आता खरं सगळी जण मोबाईल आणि फक्त टीव्हीवर आहोत आपण, त्यामुळे डोळ्यांची काळजी घ्या. राईट. श्रुती, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळे इथे आलात आणि हा कार्यक्रम वेबिनार अटेंड केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. अजय भाई, काळजी घ्या, सेफ राहा. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.